या वाक्यामध्ये त्याच्यातच नाम आहे. काय? त्याच्यामध्येच नाम दिलेलं आहे. त्यामुळे विशेषण हे कधी कधी नामाचं कार्य करतात. तिसरा नियम कळाला. असं म्हणतात की कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ होता जो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. असं म्हणतात जर तो जागा झाला तर त्याला नुसतं खायला पाहिजे. त्यामुळे अख्ख्या श्रीलंकेमधला किराणा तो एका दिवसात किंवा एका आठवड्यात संपेल एवढी त्याची क्षमता असायची. कुटुंबाचा आपल्यावर विश्वास हवा हे एक वाक्य आहे आणि विश्वास हा हुशार मुलगा आहे. तसं बघायला गेलं तर असं म्हणतात की जमदग्नी हे अत्यंत रागिष्ट कोपिष्ट ऋषी होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं नाम या शब्दाच्या जातीबद्दल, ज्यामध्ये विकारी जात आहे असं आपण बघितलं, जी की सव्य आहे असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ज्यामध्ये आपण बघितलं की नामाची व्याख्या काय आहे, नामाचे प्रकार किती पडतात आणि ते प्रकार कोणकोणते आहेत. ज्यामध्ये जर तुम्हाला रिवाइज होत असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम, क्रियावाचक नाम, या व्यतिरिक्त समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम आपण बघितले. त्याचे पूर्ण प्रकार बघितले. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नामाचे उपयोग आणि कार्य. आणि परीक्षेमध्ये एमपीएससीच्या, सरळ सेवेच्या, पोलीस भरतीच्या सर्व परीक्षांमध्ये नामाचं उपयोग आणि कार्य याच्यावर सर्वात जास्त प्रश्न हे जे आहे आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरू करूया. नामाचं उपयोग आणि नामाचं कार्य हे कशाला म्हणतात आणि यामध्ये शब्दाची ही जी जात आहे ही किती महत्वाची आहे ते सुद्धा आपण इथे बघू. नामाचं उपयोग कार्य समजून घेत असताना ते आपण कसं समजून घ्यायचं की एखादा शब्द, एखादं नाम हे त्या वाक्यामध्ये कसं उपयोगात आणलं जातं किंवा ते एक्झॅक्टली कसं कार्य करतं हे जिथे आपण समजून घेतो तिथे त्या नामाचं उपयोग आणि कार्य यावरून त्या शब्दाची जात आपल्याला ठरवायची असते. जसं की आता इथे बघा एक उदाहरण दिलेलं आहे, कुटुंबाचा आपल्यावर विश्वास हवा हे एक वाक्य आहे आणि विश्वास हा हुशार मुलगा आहे. आता दोन्ही वाक्यामध्ये विश्वास हा जो शब्द आहे तो काय केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. काय केलेला आहे, अधोरेखित केलेला आहे. परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहिलं वाक्य आहे कुटुंबाचा आपल्यावर विश्वास हवा आणि दुसरं वाक्य आहे विश्वास हा हुशार मुलगा आहे. आता विश्वास म्हणजे काय तसं बघितलं तर इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ट्रस्ट किंवा फेथ. उदाहरणार्थ तुमच्यापैकी एखादा मुलगा आहे, उदाहरणार्थ एकनाथ. एकनाथचा मित्र बँकेमध्ये एका मोठ्या पदावर आहे, मॅनेजर आहे आणि एकनाथला घर बांधायचं आहे. घर बांधण्यासाठी एकनाथने काय केलं की तो बँकेमध्ये गेला, मॅनेजरला मित्रच आहे असल्यामुळे, आणि डायरेक्ट त्याला भेटला आणि त्याला म्हटलं की मित्र मला घर बांधायचं आहे, मला लोन केस करून दे बरं. मित्र म्हणे ओके, का नाही, मला माहित आहे तू कसं आहे काय आहे, हे डॉक्युमेंट्स आण, कागदपत्र वगैरे जोड आणि मग मी तुला लोन लगेच पास करतो. किती पाहिजे? 25 लाख रुपये. ओके डन. जसं तो म्हणतो की हे कागदपत्र आण आणि या फॉर्मला जोड. विश्वास हा जो शब्द आहे याचा प्रयोग कसा केला जातो बघा. एकनाथ त्याच्या मित्राला म्हणतो काय तू मला कागदपत्र मागतोय, मला शोभते का तुला असं? तुला विश्वास नाही माझ्यावर? विश्वास नाही, तू मला कागदपत्र मागतो? आपण तर लंगोटी यार आहे, आपण तर मित्र आहोत, तू तर मला असंच लोन द्यायला पाहिजे, असंच लोन, कुठलं व्हेरिफिकेशन नाही, काय नाही काय नाही, डायरेक्ट मला लोन द्यायला पाहिजे, असं कोण म्हणतंय? एकनाथ म्हणतोय त्याच्या बँक मॅनेजर मित्राला. मग मित्र म्हणतो ठीक आहे, तू म्हणतो त्या पद्धतीने डॉक्युमेंट राहू दे बाजूला, हा फॉर्म आहे, हा फॉर्म तर भरून देशील ना? ओके. आणि या फॉर्मला तू जे म्हणतोय ना की तुझा माझ्यावर विश्वास नाही का, तर हा विश्वास काढ तुझ्या अंगातला आणि त्या फॉर्मला असा बाजूने चिपको आणि मला दे. जमेल का ते? असा विश्वास काढून दाखवता येतो का कोणाला? नाही. का? कारण तो विश्वास हा भाववाचक नाम आहे, तो कुठला तरी भाव आहे, कुठला तरी गुण आहे. म्हणून आज आमचा एकमेकांवर विश्वास नाही, कुटुंबाचा आपल्यावर विश्वास असायला पाहिजे. तुमचं ते गाणं नाही का, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? भरोसा म्हणजे काय? विश्वास. आणि विश्वास हे भाववाचक नाम आहे पहिल्या वाक्यामध्ये. पण दुसरं जर वाक्य मी म्हटलं की विश्वास हा हुशार मुलगा आहे, मुलाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. काय? की मुलगा कसा आहे? हुशार. त्यामुळे हुशार हे विशेषण आहे, मुलगा हे नाम आहे
कोणतं नाम आहे? सामान्य नाम. पण या मुलामध्ये त्या मुलाचं नाव दिलेलं आहे विश्वास, ते विशेष नाम आहे. म्हणून शब्दाची जात ही तो शब्द त्या वाक्यात काय कार्य करतो यावरून ठरते. एका वाक्यामध्ये तो शब्द भाववाचक नाम आहे, तर एका वाक्यामध्ये तो जो शब्द आहे तो विशेष नाम आहे. जसं मी तुम्हाला असं म्हटलं मित्रांनो, विश्वास हा पानिपतात मेला. काय म्हटलं मी? विश्वास हा पानिपतात मेला. सदाशिवराव भाऊचा छोटा भाऊ. आणि मी असं वाक्य म्हटलं, विश्वास पानिपतांवर मेला. तर विश्वास हे विशेष नाम आहे. आणि आज आमचा एकमेकांवर विश्वास नाही, तर विश्वास हे भाववाचक नाम आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा काय की शब्दाची जात ठरवायची कशी, तर तो शब्द त्या वाक्यात नेमकं कोणतं कार्य करतो यावरून ती जात ठरवली जाते. दुसरी एक गोष्ट इथे समजून घ्या की जे सामान्य नाम आहे, फक्त या सामान्य नामाचंच अनेक वचन होते. विशेष नाम, भाववाचक नाम याचं अनेक वचन होत नाही. आणि जर समजा चुकून यदा कदाचित एखाद्या व्यक्तीने त्या विशेष नामाचं किंवा त्या भाववाचक नामाचं अनेक वचन केलं, तर ते विशेष नाम किंवा ते भाववाचक नाम हे विशेष नाम किंवा भाववाचक नाम होत नाही. तर ते काय बनणार? ते सामान्य नाम बनते. त्याच्यावरचे खूप सारे उदाहरणं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ आता सुरू केला असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला नामाचे उपयोग आणि कार्य हे या व्हिडिओच्या माध्यमातून 100% इथे समजणार आहे. लक्षात घ्या, सामान्य नामाचं अनेक वचन होते. जसं की मी म्हटलं, नदीचं नद्या होते, झाडचं झाडे होते, खुर्चीचं खुर्च्या होते. पण विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. जसं एक असेल तर सतीश आणि अनेक असेल तर सतीशच होते, सतीशा होत नाही. सूर्यचं सूर्यच होते, सूर्या होत नाही. जसं भाववाचक नामाचं सुद्धा अनेक वचन होत नाही की सौंदर्य थोडंसं आणि जास्त सौंदर्य, सौंदर्य सौंदर्यच आहे, प्रखरता प्रखरताच आहे आणि धैर्य धैर्यच आहे. आता तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया आली असेल की नेमका आपल्याला उपयोग आणि कार्य शिकत असताना कोणता मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणता मुद्दा? मी परत एकदा सांगतो, मुद्दा केअरफुली लक्षात घ्या. शब्दाची जात ही तो शब्द त्या वाक्यात काय कार्य करते यावरून ठरते. परत एकदा सांगू, शब्दाची जात ही तो शब्द त्या वाक्यात काय कार्य करतो यावरून ठरते. जसं की आता बघा, पहिलं विशेष नाम हे कधी कधी सामान्य नामाचं कार्य करतात. पहिला नियम सगळ्यात महत्वाचा. आणि इथे बघा एक वाक्य आहे, बाजीराव, कुंभकर्ण, जमदग्नी, सुदाम, भीम. ओके. आणि वाक्य एकदा केअरफुली वाचा. तुमचं झाल्यावर मला सांग. वाक्य एकदा वाचून घ्या. तो काय बाजीराव आहे, माझा भाऊ म्हणजे कुंभकर्णच आहे, आमचे अण्णासाहेब म्हणजे जमदग्नी आहेत, आजच्या विद्यार्थ्यांना सुदाम नको भीम हवेत. आता मला एक सांगा, हे जे वाक्य इथे दिलेले आहे, पहिल्या वाक्याकडे या. तो काय बाजीराव आहे. आता मुळात बाजीराव कोण आहे? विशेष आहे ना. पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव. जेव्हा मराठी सत्ता ही डबघाईला आली होती, छत्रपती शाहू हे जेव्हा लहान होते, तेव्हा आपण कोकणातनं एक बाळाजी विश्वनाथ यांना बोलवलं, भट, जे मराठ्यांचे पहिले पेशवे ठरले. त्यांचा जो मुलगा होता बाळाजी विश्वनाथांचा, बाळाजी बाजीराव, जो की पहिला बाजीराव होता, ज्याने मराठी सत्ते ही अटके पार झेंडे रोवले. आणि दुसरा जो बाजीराव होता, ज्याने इसवी सन 1818 मध्ये मराठी सत्ता बुडवली असं म्हणतात. इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार केला आणि मराठी सत्ता तिथे संपली इसवी सन 1818 मध्ये. इंग्रजांचं राज्य पूर्ण आपल्याकडे आलं. असा पहिला बाजीराव आणि दुसरा बाजीराव. एक बाजीराव कर्तबगार, मस्तानीच्या प्रेमात पडलेला, आणि दुसरा बाजीराव कर्तव्यशून्य. मग बाजीराव ही एक व्यक्तिमत्व आहे जे की विशेष आहे. पण या वाक्यामध्ये जेव्हा असं म्हटलं जातं तो काय बाजीराव आहे, त्याचा अर्थ त्या बाजीरावासारखे गुणधर्म असणारा व्यक्ती. इथे बाजीराव हे विशेष नाही होत, तर सामान्य नाम होत. उदाहरणार्थ मी असं ठरवलं
की तुम्हा सर्वांना मी येणाऱ्या रविवारी सिंहगडावर घेऊन जातो माझ्या खर्चाने. येण्या जाण्याचा खर्च माझा, प्लस तिथे राहणं तुम्हाला असेल तर राहा गडाच्या पायथ्याशी, ट्रेकिंग करा, खाणं पिणं सगळं माझ्याकडे, सगळा खर्च मी करतो, आपण जाऊया. पण माझी एक अट आहे, आज जेवढे मुलं हा व्हिडिओ बघताय, जेवढे मुलं क्लासरूममध्ये उपस्थित आहे, हे सर्व विद्यार्थी उद्या आले पाहिजे रविवारी. जर यातला एक जरी नाही आला तर ट्रिप कॅन्सल. मंजूर आहे? मंजूर. आणि शेवटी तो दिवस उजाडला रविवार. सकाळी 5 वाजता सगळ्यांनी इथे हजर राहा सदाशिव पेठेत, असं मी सांगितलं आपल्या क्लासवर, पेरुगेट पोलीस चौकीजवळ, भरतनाट्य मंदिराच्या शेजारी. आणि सगळेजण आले, पण एक राहुल नावाचा मुलगा आला नाही. 5चे 5:30 झाले, 6 झाले, 6:30 झाले, 7 झाले. आपण वाट बघतोय, त्याला फोन लावतोय, तो फोनही उचलत नाही. सुरुवातीला फोन बेल वाजली, नंतर फोन स्विच ऑफ झाला. शेवटी तुम्ही पण ताटकळले बराच वेळ. तुम्ही म्हणता सर बस झालं ना, निघू आपण आता, कारण उशीर झाला. कारण गड चढणं हे उन्हामध्ये अवघड आहे. सकाळी सकाळी लवकर गेलं तर गड चढायला एवढा त्रास होत नाही, पण ऊन पडल्यावर गड चढणं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे. अशक्य नाही आहे, पण कठीण आहे, त्रास होतो. आणि मग शेवटी काय ठरलं आपलं की चला, सगळे आले तर सचिन सर घेऊन जाणार आहे, नाहीतर ट्रिप कॅन्सल होणार आहे, हे तुम्हाला कळालं. आणि मग मी असं म्हटलं की ट्रिप कॅन्सल. तर तुम्ही काय म्हणणार? तुम्ही म्हणणार की सर चला आता, त्याची किती वाट बघता, 8 वाजले, तो काय बाजीराव आहे? काय म्हटलं तुम्ही? तो काय बाजीराव आहे? मग इथे बाजीराव म्हणजे काय? तर तो पहिला बाजीराव दुसरा बाजीराव असा शब्द नाहीये. तर त्या बाजीरावासारखे गुणधर्म असणारा तो आहे का, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आहे मुळात ते विशेष नाम, पण या वाक्यामध्ये ते सामान्य नामाचं कार्य करतं. तुम्हाला परीक्षेत प्रश्न काय देतात माहित आहे का? असं एक वाक्य देतात, तो काय बाजीराव आहे, आणि यातल्या बाजीराव या शब्दाच्या खाली काय करतात, इथे असं अंडरलाईन करतात आणि प्रश्न विचारतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहिलं ऑप्शन असतं सामान्य नाम, दुसरं विशेष नाम, तिसरं भाववाचक नाम, आणि चौथं धातुसाधित नाम किंवा क्रियावाचक नाम, असं तुम्हाला परीक्षेत देतात. कधी कधी ऑप्शन मध्ये असंही देऊ शकतात तुम्हाला, समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. मी जवळपास 7 प्रकार तुम्हाला सांगितले. यातलं कुठलं जरी एक उत्तर असायला पाहिजे. 99% महाराष्ट्रातले मुलं उत्तर काय लिहितात माहित आहे? हे विशेष नाम आहे. कारण वाचल्याबरोबर कळतं बाजीराव विशेष आहे, समथिंग. मस्तानीवाला बाजीराव, अटकेपार झेंडा गाजवणारा बाजीराव, सलग 40 लढाया लढून जिंकून दाखवणारा जगातला एकमेव योद्धा म्हणजे बाजीराव. सिकंदर 32च जिंकला होता, बाजीराव 40 जिंकला होता सलग. मग आपल्या समोर आता की बाजीराव म्हणजे समथिंग स्पेशल, म्हणजे तो विशेष आहे. पण उत्तर काय आहे मित्रांनो? ते सामान्य नाम आहे. म्हणून मगाचं माझं वाक्य लक्षात ठेवा. कुठलं वाक्य? शब्दाची जात ही तो शब्द त्या वाक्यात काय कार्य करतो यावरून ठरते. एका वाक्यात तो सामान्य नाम असतो, एका वाक्यात तो विशेष नाम असतो, एका वाक्यात तो भाववाचक नाम असतो. लक्षात घ्या बरं का, हे खूप महत्वाचं आहे जे मी सांगतोय. तसं माझा भाऊ म्हणजे कुंभकर्णच, पर्याय क्रमांक 2 बघा. आता कुंभकर्ण म्हणजे मुळात कोण? असं म्हणतात की कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ होता, जो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा. असं म्हणतात जर तो जागा झाला तर त्याला नुसतं खायला पाहिजे. त्यामुळे अख्ख्या श्रीलंकेमधला किराणा तो एका दिवसात किंवा एका आठवड्यात संपेल एवढी त्याची क्षमता असायची. त्यामुळे त्याला जेव्हा तो जागा राहायचा तेव्हा रावण हे मोठे मोठे युद्ध प्लॅन करायचा आणि त्या युद्धामध्ये याला पाठवायचा. कोणाला? कुंभकर्णाला. मग कुंभकर्ण असला की विशेष संपला. मोठा महाकाय बलाढ्य राक्षस कुंभकर्ण, जो युद्धामध्ये गेला की सगळे समोरच्या शत्रूचे सैन्य उचलून डायरेक्ट खाऊन टाकायचा. राक्षसच शेवटी. पण त्याची एक खराब गोष्ट सुद्धा होती, त्याला झोप खूप यायची. असंच रामाने जेव्हा लंकेवर आक्रमण केलं तेव्हा मुहूर्त साधला होता की हा झोपलेला पाहिजे, म्हणजे अर्धी लढाई तिथेच आपली फत्ते होईल. आणि अशा वेळेस मग त्याला झोपेतून उठवण्यासाठी युद्ध तर सुरू झालं. कुंभकर्ण गाढ झोपलेला आहे, 6 महिने झोपतच असतो, त्याला किती उठवा तो उठत नाही. त्याच्या आजूबाजूला ढोल ताशे नगारे वाजवले जायचे तेव्हा तो उठायचा. म्हणजे कुंभकर्ण या शब्दाचा अर्थ काय होतो तसं बघायला गेलं तर अशी व्यक्ती जिला झोप अतिशय प्रिय आहे. बरोबर. मग वाक्य काय आहे? माझा भाऊ म्हणजे कुंभकर्णच आहे.
मग कुंभकर्ण तसं बघायला गेलं तर रावणाचा भाऊ आहे, जे की विशेष नाम आहे. पण या वाक्यात ते विशेष नाम म्हणून आलं नाही, तर या वाक्यात ते काय म्हणून आलं? सामान्य नाम. कुंभकर्णासारखे गुणधर्म असणारा त्याचा भाऊ आहे असं त्याला म्हणायचं आहे. तिसरं जे वाक्य इथे आहे ते आहे आमचे अण्णासाहेब म्हणजे जमदग्नी होय. जमदग्नीच्या खाली अंडरलाईन करतात आणि विचारतात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तसं बघायला गेलं तर असं म्हणतात की जमदग्नी हे अत्यंत रागिष्ट कोपिष्ट ऋषी होते. ते सतत तपश्चर्या करत बसत गुफेमध्ये, जंगलामध्ये. आणि तपश्चर्या करताना जर कोणी त्यांना डिस्टर्ब केलं, त्यांची तपश्चर्या जर भंग केली, तर ते असे जोरात रागाने डोळे उघडायचे आणि ज्याच्यावर त्यांची दृष्टी पडायची तो डायरेक्ट राख जळून भस्म व्हायचा. तो एवढे कठोर तपस्वी होते, ते रागिष्ट होते, क्रोध खूप यायचा त्यांना असं म्हणतात. पण आता वाक्य दिलंय आमचे अण्णासाहेब. वडिलांना अण्णा म्हणतात काही ठिकाणी, कोणी दादा म्हणते, कोणी काका म्हणते, कोणी बाबा म्हणते, कोणी डॅडी म्हणते. तर अण्णासाहेब जे आहेत हे कसे आहेत? जमदग्नी आहेत. म्हणजे काय खरंच तसे आहेत का? नाही, तसे नाही. तर त्यांच्यासारखे गुणधर्म असणारे, कोणाच्या? जमदग्नीसारखे गुणधर्म असणारे. म्हणजे अण्णासाहेब हे खूप चिडखोर आहेत, अण्णासाहेबांना प्रचंड राग येतो असा त्याचा अर्थ होतो. अंडरलाईन केलेला शब्द आहे जमदग्नी. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर काय होणार? आहे विशेष नाम, पण या वाक्यात ते कशाचं कार्य करतात? ते सामान्य नामाचं कार्य करतात. हे तुम्हाला ओळखायचं आहे. चौथं वाक्य दिलेलं आहे आजच्या विद्यार्थ्यात आम्हाला सुदाम नकोत, भीम हवेत. तुम्हाला अंडरलाईन करून देतात सुदाम आणि भीमच्या खाली आणि विचारतात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 99% विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातात, पेपरला जातात, त्यांना असं वाटतं सुदाम आणि भीम हे काय आहे? सुदाम आणि भीम काय आहे? हे विशेष नाम आहे. सुदाम हा कृष्णाचा मित्र, कृष्ण आणि सुदामा बालमित्र, आणि भीम हा पांडवांमधला द्वितीय, जो की पराक्रमी, बलाढ्य. मग आपल्याला असं वाटतं की अरे यार हे काहीतरी विशेष आहे, पण तसं नाही. वाक्य काय दिलंय? आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला सुदाम नकोत, भीम हवे. तर सुदाम म्हणजे एकदम बारीक होता, कृष्णाचा गरीब मित्र, गरीब ब्राह्मण मित्र. त्याला खाय प्यायचे सुद्धा त्याचे वांदे असायचे, त्याची तब्येत एकदम कृश झाली होती. पण भीम मात्र धष्टपुष्ट. मग धष्टपुष्ट हा जो भीम आहे असे विद्यार्थी पाहिजेत. बारीक विद्यार्थी, हडकुडे विद्यार्थी नाही पाहिजे आम्हाला. तर विद्यार्थी कसे पाहिजे? जबरदस्त, मजबूत पाहिजे. त्यामुळे आहेत जरी विशेष नाम, तर या वाक्यामध्ये ते कशाचं कार्य करतात? ते सामान्य नामाचं कार्य करतात. दिलेले चारही वाक्य जर तुम्ही बघितले तर यामध्ये बाजीराव, कुंभकर्ण, जमदग्नी, सुदाम आणि भीम हे दिसायला जरी विशेष नाम असले तरी या वाक्यामध्ये ते सामान्य नामाचं कार्य करतात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये याच्यावर 100, 200, 400% प्रश्न येणारच आहे. अख्खा महाराष्ट्र चुकेल पण सचिन सरचे विद्यार्थी चुकणार नाहीत. खरं खोटं? चुकलं तर काय करायचं? 1 ग्लास पाणी घ्यायचं, अर्धा ग्लास पिऊन टाकायचा, अर्धा ग्लास मध्ये उडी मारायची. कंडिशन आपला गेला पाहिजे. एवढं सांगूनही जर डोक्यात जात नसेल तर जागा खाली करायची, एवढं लक्षात ठेवा. कळते का? तुम्हाला परीक्षेत विचारलेला प्रश्न सुटला पाहिजे. जर प्रश्न सुटला तर तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर आपल्याला हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे. कळते? दुसरा बघा याच्यामध्ये नियम आहे सामान्य नाम, पण ते करतात विशेष नामाचं कार्य. जसं की बघा, आम्ही कालच नगरहून आलो. तसं पाहिलं तर नगर म्हणजे काय हो? सामान्य आहे. इंदिरानगर, समतानगर, शिवाजीनगर, फुले नगर, शाहू नगर, आंबेडकर नगर, हे नगर, ते नगर, सामान्य आहे. मी असं हे नावं आत्ता घेतले, पण सुरुवातीला मी फक्त नगर म्हटलं. पण नगरमध्ये शाहू नगर मग विशेष झालं, नगरमध्ये इंदिरानगर मग विशेष झालं, नगरमध्ये फुले नगर, आंबेडकर मग ते विशेष झालं. फक्त नगर म्हटलं तर सामान्य नाम आहे. खरं खोटं? पण हा काय म्हणतो? आम्ही कालच नगरहून आलो. याचा अर्थ हे जे नगर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, नगर या शब्दाचा अर्थ होतो महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने असणारा सगळ्यात मोठा जिल्हा, ज्याचं नाव अहमदनगर, जे आता बदलून झालेलं आहे अहिल्यानगर. मग आम्ही कालच नगरहून आलो याचा अर्थ तो अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर वरनं आलेला आहे. आहे सामान्य नाम तसं बघायला गेलं तर या वाक्यात पण ते आहे विशेष नाम. म्हणून नंबर 2 नियम
काय नियम आहे? सामान्य नाम हे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. परीक्षेत प्रश्न विचारतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. एक उदाहरण बघा, शेजारची बेबी आता कॉलेजात जाते. बेबीच्या खाली अंडरलाईन करतात आणि अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तसं जर आपण बघायला गेलं ना, तर बेबी या शब्दाचा अर्थ काय होतो माहित आहे का? बेबीचा अर्थ होतो लहान मुलं. मग लहान मूल हे बॉय असू शकतं किंवा गर्ल असू शकतं, लक्षात घ्या. आपण म्हणतो ते बेबी कोणाचं आहे, ते लहान मूल कोणाचं आहे, ते रडतंय, ते मूल आहे. आपण थोडी बघितलं ते मुलगा आहे की मुलगी आहे, आपण फक्त काय म्हणतो ते लहान मूल कोणाचं आहे, म्हणजे सामान्य नाम आहे. पण हा काय म्हणतो, शेजारची बेबी म्हणजे कोणाचं तरी प्रोडक्ट आहे, कोणाची तरी ती मुलगी आहे, बरोबर ना. ती आता कॉलेजात जाते, मोठी झाली आता बेबी. बेबी म्हणजे आता लहान मूल नाही आहे, तर बेबी हे कोणाची तरी डॉटर आहे, कोणाची तरी मुलगी आहे. कसं कळालं? कारण क्रियापद आहे जाते, जे की स्त्रीलिंगी आहे. म्हणजे आपल्याला कळतं की बेबी तसं बघायला गेलं तर सामान्य नाम आहे, पण या वाक्यामध्ये ते विशेष नामाचं कार्य करते. कशाचं कार्य करते? विशेष नामाचं कार्य करते. पुढचं उदाहरण बघा, आमची तारा MPSC करते. तसं बघितलं गेलं तर तारा म्हणजे काय? आकाशात बघा खूप सारे तारे असतात, है ना. आणि एक आहे का? जर मी असं म्हटलं असतं ध्रुव तारा, मग तो काहीतरी विशेष झाला असता. पण तारा जर म्हटलं तर ते सामान्य आहे. पण हा काय म्हणतो, आमची तारा म्हणजे सेम अगेन कोणाचं तरी ते प्रोडक्ट आहे, कोणाची तरी ती मुलगी आहे, बरोबर ना. आणि ही तारा काय करते? MPSC करते. आहे ते सामान्य नाम, पण या वाक्यात ते कशाचं कार्य करतं? ते विशेष नामाचं कार्य करतं. त्यामुळे सामान्य नाम हे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. पहिल्या नियमाचा विरुद्ध नियम. पहिला नियम काय होता? विशेष नाम हे कधी कधी सामान्य नामाचं कार्य करतात. आणि दुसरा नियम काय आहे? सामान्य नाम हे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. कळते दोघातला फरक? अजून एक उदाहरण घ्या, समजत नसेल तर. सर्व कंपन्यांमध्ये सध्या पवन जोरात आहे. तसं बघायला गेलं तर पवन म्हणजे काय? पवन म्हणजे समीर, पवन म्हणजे वारा, पवन म्हणजे वायू. समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्ही करत असाल घरी रोज सकाळी उठल्यावर 30 मिनिटं. मग वारा, वायू, समीर, पवन हे इन जनरल आहे, सामान्य नाम आहे. पण या वाक्यात काय म्हणतो तो? सर्व कंपन्यांमध्ये सध्या पवन जोरात आहे. याचा अर्थ कंपनीचं नाव आहे ते कुठल्या तरी 10, 50, 100 कुठल्या तरी कंपन्या असतील, त्या सर्व कंपन्यांमध्ये सध्या पवन नावाची कंपनी जोरात आहे. तसं बघायला गेलं तर पवन सामान्य नाम आहे, पण या वाक्यात पवन हे विशेष नामाचं कार्य करते. कशाचं कार्य करते? विशेष नामाचं कार्य करते. त्यामुळे नियम आपला तयार झाला, सामान्य नाम हे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. पुढचा नियम बघा, शेजारचा पोपट कालच सासरी गेला. काय म्हटलं मी? शेजारचा पोपट कालच सासरी गेला. तसं बघायला गेलं तर पोपट म्हणजे काय? एक पक्षी, बरोबर ना. मी नाव घेतलं का त्याचं? पोपट म्हणजे आपला राघू, रावा, बरोबर ना. पण मी असं काही म्हटलं का? साधा पोपट म्हटला का? नाही. मी असं म्हटलं शेजारचा पोपट म्हणजे कुठला तरी व्यक्तीचं नाव आहे, आणि तो कुठे गेलाय? तो सासरी गेलाय. आहे सामान्य नाम, पण या वाक्यात या शब्दामुळे, शेजारचा या शब्दामुळे ते विशेष नामामध्ये रूपांतरित झालं. म्हणून पर्याय क्रमांक, जेव्हा तुम्हाला ऑप्शन देतील परीक्षेमध्ये, काय ऑप्शन देतील? अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हे लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला याच्यावर परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ असं एक वाक्य तुम्हाला दिलं, शेजारचा पोपट कालच सासरी गेला. पोपटच्या खाली अंडरलाईन करतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पहिलं ऑप्शन आहे सामान्य नाम, दुसरं ऑप्शन विशेष नाम, तिसरं ऑप्शन भाववाचक नाम, चौथं ऑप्शन धातुसाधित नाम किंवा क्रियावाचक नाम किंवा पदार्थवाचक नाम किंवा समूहवाचक नाम. कुठले तरी 4 पर्याय तुम्हाला परीक्षेमध्ये देतील. मग आता आहे काय ते? सामान्य नाम. या वाक्यात काय झालं? विशेष नाम. नियम कळाला? कळतंय? त्यामुळे वरील वाक्यामध्ये गावाचं नाव आहे, बेबी आहे, तारा आहे, पवन आहे, पोपट ही मूळची जरी सामान्य नाम असली तरी या वाक्यामध्ये ते विशेष नामाचं कार्य करतात. ही माहिती मी इथे खाली सुद्धा दिलेली आहे.
नगर म्हणजे कोणतंही गाव, कोणतंही शहर. बेबी म्हणजे लहान मूल. तारा म्हणजे हे प्रकारचं नक्षत्र. पवन म्हणजे व्यक्ती. वारा, पोपट म्हणजे व्यक्ती. ओके, हे लक्षात घ्या. ही विशेष नाम म्हणून या ठिकाणी काय केलेली आहे, वापरलेली आहे. असाच तिसरा नियम बघा. विशेषण हे कधी कधी नामाचं कार्य करतात. कोण? विशेषण. हे मुद्दामून इंग्लिशमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं ऍडजेक्टिव्ह. बघा मगाचा जो चार्ट होता त्यामध्ये आपण काय बघितलं, प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम आणि विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तुम्ही 3 ठिकाणी कन्फ्यूज होता, तुम्हाला कळत नाही. परीक्षेमध्ये जेव्हा असे पर्याय तुम्हाला देतात, एक आहे विशेष नाम, एक पर्याय आहे विशेषण, एक पर्याय तुम्हाला दिला जातो क्रिया विशेषण, क्रिया विशेषण, आणि एक पर्याय तुम्हाला दिला जातो क्रिया विशेषण अव्यय. म्हणून हे इंग्लिशमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा विशेष नाम आपण म्हणतो तेव्हा समजायचं हे प्रॉपर नाउन आहे, बरोबर. जेव्हा विशेषण असं म्हणतात तेव्हा समजायचं हे ऍडजेक्टिव्ह आहे. जेव्हा क्रिया विशेषण अव्यय म्हणतात किंवा क्रिया विशेषण असं म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला एकच म्हणतात ऍडवर्ब. फक्त मराठीत त्याला वेगळं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, हे बदलतं, हे बदलत नाही. कोण बदलतं? क्रिया विशेषण. पण क्रिया विशेषण अव्यय बदलत नाही. आता तुम्हाला काय म्हटलंय की विशेषण हे नामाचं कार्य करतात. म्हणजे कोण? ऍडजेक्टिव्ह. हे कशाचं काम करतात? नामाचं. आणि नाम कोणतं असू शकतं मग? ते सामान्य नाम असू शकतं, ते विशेष नाम असू शकतं, ते भाववाचक नाम असू शकतं, ते धातुसाधित नाम असू शकतं, ते क्रियावाचक नाम असू शकतं, ते पदार्थवाचक नाम असू शकतं, ते समूहवाचक नाम असू शकतं. 1 2 3 4 5 6 7 प्रकारच्या नामामध्ये ते जाऊ शकतं. इथे काय लिहिलंय मी? विशेषण हे कधी कधी नामाचं कार्य करतात. जसं की आता पहिलं उदाहरण बघा, शहाण्याला शब्दाचा मार. काय म्हटलं मी? शहाण्याला शब्दाचा मार. मी असं म्हटलं का शहाण्या माणसाला शब्दाचा मार? शहाण्या माणसाला असं म्हटलं का मी? शब्दाचा मार. आता माणूस हे नाम आहे. माणूस काय? नाम आहे. कोणतं नाम आहे? सामान्य नाम. आणि माणसाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा आहे शहाणा. म्हणजे शहाणा काय झालं? विशेषण. म्हणजे शहाणा हे विशेषण आहे, हे डोक्यात फिक्स करा. पण विशेषणाचं वैशिष्ट्य काय आहे? विशेषण वाक्यात कधी एकटं येत नाही. ते 1 नंबरचं भित्री भागूबाई आहे. ते नेहमी नामाला घेऊन येतं सोबत. कोणाला घेऊन येतं? नामाला घेऊन येतं. आणि जर त्यांनी नामाला सोबत आणलं नाही, जसं की हे वाक्य शहाण्याला शब्दाचा मार. आता इथे नाम आहे का दिलेलं सोबत? नाही. पण शहाण्याला म्हणजे कोण? कोणतरी माणूस असेल ना, कोणतरी व्यक्ती असेल ना, स्त्री असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल. म्हणजे आहे ते विशेषण, पण यामध्येच नाम दिलेलं आहे. म्हणून विशेषण कधी कधी नामाचं कार्य करतात. जर मी असं म्हटलं असतं की शहाण्या माणसाला शब्दाचा मार, तर शहाणा हे विशेषण झालं असतं. पण या वाक्यात शहाण्याला शब्दाचा मार, यात शहाणा हे विशेषण नाही, तर हे नाम आहे. जसं की दुसरं उदाहरण बघा, वेड्यांशी जास्त बोलू नये. का? ते दगड मारतात, ते काही पण करू शकतात, अटॅक करू शकतात. वेड्या लोकांच्या नादाला लागायचंच नाही, कधीच नाही लागायचं. वाक्य काय? वेड्यांशी जास्त बोलू नये. मी असं म्हटलं का? वेड्या माणसांशी जास्त बोलू नये. जर मी वेड्या माणसांशी असं म्हटलं असतं तर ते विशेषण आणि नाम झालं असतं. काय झालं असतं? विशेषण नाम. मी म्हणतो वेड्यांशी जास्त बोलू नये, म्हणजे याच्यातच नाम आहे विशेषण, पण याच्यातच नाम आहे. म्हणून विशेषण हे कधी कधी नामाचं कार्य करतं. पुढे बघा, श्रीमंतांना गर्व असतो. वाक्य काय? श्रीमंतांना गर्व असतो. मी असं म्हटलं का श्रीमंत माणसांना गर्व असतो? जर मी माणसांना हा शब्द वापरला असता तर हा शब्द विशेषण झाला असता. मी म्हटलं श्रीमंतांना गर्व असतो, म्हणजे त्याच्यातच माणसं आलेत, त्यामुळे आहे विशेषण, पण या वाक्यात ते नामाचं कार्य करतात. परीक्षेत तुम्हाला प्रश्न देतात, श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंतांना याच्या खाली अंडरलाईन करतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि तुमचे पर्याय देतात असे. पहिलं विशेष नाम, दुसरं विशेषण, तिसरं क्रियाविशेषण, चौथं क्रियाविशेषण अव्यय.
आता काय आहे ते? नाम आहे. काय आहे? नाम. नाम कुठे दिसतंय तुम्हाला? पहिल्याच ठिकाणी दिसतंय फक्त. बाकी पर्यायात तुम्हाला नाम दिसत नाही. पण कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला काय दिलंय त्यांनी? तुम्हाला काय दिले कन्फ्युजन करण्यासाठी? खास करून विशेषण हा शब्द इथे दिलेला आहे. ओके. आता तसं बघायला गेलं तर ते विशेष नाम येणार नाही. ते काय आहे? सामान्य नाम. कारण आपण कोणाचं नाव घेतलं नाही. आपण असं म्हटलं का अंबानी, अडानी, टाटा, बिर्ला असं काही म्हटलं नाही. त्यामुळे ते सामान्य नाम आहे. मुळात ते नाम आहे एवढं लक्षात ठेवा. जसं गरीबास कसले सुग्रास जेवण. काय आहे? गरीबास कसले सुग्रास जेवण. आता मी असं म्हटलं का गरीब माणसाला कसले सुग्रास जेवण? मी असं काही म्हटलं नाही. मी फक्त असं म्हटलं गरीबास कसले सुग्रास जेवण. मग गरीब हे तसं बघायला गेलं तर विशेषण आहे. कधी? जर मी असं म्हटलं असतं गरीब माणूस, गरीब स्त्री, गरीब मुलगा, गरीब मुलगी, गरीब म्हातारा असं जर मी म्हटलं असतं तर ते विशेषण झालं असतं. या वाक्यामध्ये त्याच्यातच नाम आहे. काय? त्याच्यामध्येच नाम दिलेलं आहे. त्यामुळे विशेषण हे कधी कधी नामाचं कार्य करतात. तिसरा नियम कळाला? पहिला नियम सामान्य नाम कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. विशेष नाम कधी कधी नामाचं कार्य करतात. विशेषण हे कधी कधी नामाचं कार्य करतात. पुढचा नियम बघा. अव्यय कधी कधी नामाचं कार्य करतात. नियम क्रमांक 4. जसं बघा आमच्या खेळाडूंची वाहवा झाली. काय झाली? आमच्या खेळाडूंची वाहवा झाली. आता वाहवा हे काय आहे? अव्यय आहे. कोणता अव्यय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. जर मी हा शब्द वापरला नाही, वाक्य वाचा बरं. आमच्या खेळाडूंची झाली, काय अर्थ होईल? काही पण. फजिती झाली, वाहवा झाली, प्रशंसा झाली, नुकसान झाली, काय पण असू शकतं. पण हा जर शब्द मी इथे वापरला तर हा अव्ययाचं काम जो आहे करत न करता इथे नामाचं कार्य करतो. काय झाली? वाहवा झाली, म्हणजे ते समथिंग स्पेशल झालं. त्यामुळे अव्यय हे कधी कधी नामाचं कार्य करतात. कशाचं कार्य करतात? नामाचं. त्यांच्या बोलण्यात परंतुचा वापर कमी होतो. तसं पाहिलं तर परंतु हे काय आहे? अव्यय आहे. उभयान्वयी अव्ययामध्ये आपण परंतु हा शब्द घेतलेला आहे. बरोबर ना? काही लोकांना सवय असते एखादा शब्द वारंवार बोलायचं. मग आहे मुळात ते अव्यय, उभयान्वयी अव्यय, पण या वाक्यामध्ये ते नामाचं कार्य करतात. गोपाळ नापास झाल्यामुळे त्याची छिथू झाली. छिथू झाली म्हणजे काय? छिथू हे केवल प्रयोगी अव्यय आहे केवल प्रयोगी अव्यय, पण या वाक्यात ते नामाचं कार्य करतं. काय झालं? छिथू झालं. म्हणजे इथे आहे अव्यय पण वाक्यात ते नामाचं कार्य करतात. नियम क्रमांक 4. आणि हा 5वा अतिशय महत्वाचा नियम काय? विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. होतच नाही. पण जर याचं विशेष नामाचं अनेक वचन झालं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, ते सामान्य नाम होतात. उदाहरणार्थ आमच्या वर्गात 3 सलमान आहेत. किती सलमान आहेत? 3. अंडरलाईन करतात मित्रांनो सलमान या शब्दाच्या खाली आणि विचारतात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाचल्याबरोबर मुलांना असं वाटतं की सलमान हे विशेष नाम आहे आणि ऑप्शन मध्ये सलमान विशेष नाम आहे हे पहिलंच देतात. 99% मुलं घाईघाईमध्ये पेपर सोडवतात आणि लिहून येतात सलमान म्हटलं म्हणजे आपला तेरे नाम मधला सलमान असे केस काढले असतील निर्जरावाला, किंवा सलमान सारखी पर्सनॅलिटी असणारा, त्याची बॉडी असणारा, किंवा सलमान नावाचा व्यक्ती असेल. आपल्याला वाटतं की सलमान खान असेल. बरोबर ना? आहे मुळात विशेष नाम, पण काय झालं? त्याच्या आधी 3 हा शब्द वापरला. 3 शब्द वापरल्यामुळे या शब्दाचं झालं अनेक वचन. काय झालं? अनेक वचन. आणि मला सांगा विशेष नाम आणि भाववाचक नाम याचं अनेक वचन होतं का? नाही होत. आपण शिकलो अनेक वचन हे फक्त सामान्य नामाचंच होतं. कोणाचं होतं अनेक वचन? फक्त सामान्य नामाचंच होतं. विशेष नाम भाववाचक नाम याचं अनेक वचन होत नाही. आणि जर याचं अनेक वचन झालं तर ते विशेष नाम राहत नाही, ते सामान्य नाम होतंय. या शब्दामुळे सलमान हा जो शब्द आहे हा सामान्य नाम होतो. सलमान नावाचे 3 मुलं असू शकतात त्या वर्गात.
सलमान पर्सनॅलिटी सारखी पर्सनॅलिटी असणारे 3 लोक असू शकतात त्या वर्गात. जसं की उदाहरण बघा, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 4 पाटील आहेत. किती? 4 पाटील. तसं पाहिलं तर पाटील विशेष आहे, विशेष नाम आहे ना, समथिंग स्पेशल आडनाव आहे पाटील. तसं माझं अतकरे आहे, कोणाचं देशमुख आहे, कोणाचं देशपांडे आहे, कोणाचं गोखले आहे, कोणाचं रानडे आहे, कोणाचं जोशी आहे, कोणाचं परांजपे आहे. तसं इथे पाटील आहे, जे की समथिंग स्पेशल आहे. मग पाटील तसं बघायला गेलं तर विशेष नाम आहे, पण या वाक्यात त्याचं अनेक वचन केलं. विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, पण या वाक्यात झालं. म्हणून विशेष नाम हे विशेष नाम म्हणून राहत नाही, तर ते सामान्य नाम म्हणून कार्य करतं. म्हणून इथे 4 पाटील, याचा अर्थ पाटील नावाचे 4 कोणीतरी मंत्रिमंडळामध्ये आहेत असा त्याचा अर्थ होतो. पुढचं उदाहरण, मराठी रंगभूमीला 3 पुरुषोत्तम लाभले. पुरुषोत्तम संधी विग्रह करा, समास ओळखा. तर पुरुष असा उत्तम होत नाही. काय होते? उत्तम असा पुरुष, त्याला पुरुषोत्तम म्हणतात. आणि मर्यादा पुरुषोत्तम माहित आहे तुम्हा आम्हा सर्वांना, कोण आहे? प्रभू रामचंद्र. हे कोण आहेत? मर्यादा पुरुषोत्तम आपण म्हणतो. मग पुरुषोत्तम हे तसं बघायला गेलं तर विशेष नाम आहे, पण या वाक्यात त्याच्या आधी काय वापरलेला आहे? 3 हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे विशेष नामाचं अनेक वचन केलं. आणि आपण काय शिकलो? विशेष नामाचं अनेक वचन होतच नाही. आणि जर यदा कदाचित विशेष नामाचं अनेक वचन केलं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, तर ते सामान्य नाम होतं. त्यामुळे पुरुषोत्तम हे सामान्य नाम आहे. राहुलने 21 सोमवारचं व्रत केले. संध्याने 16 सोमवारचे व्रत केले. आता हे 21 सोमवार, हे 16 सोमवार मुळात सण वार ग्रह यांचा उल्लेख कशात करतात? विशेष नामात करतात. मग सोमवार तसं बघितलं तर काय आहे? विशेष नाम आहे, पण त्याचं काय केलं आपण? अनेक वचन केलं. 21 सोमवार, 16 सोमवार. मग नियम काय आहे? विशेष नामाचं अनेक वचन होत नाही, पण यदा कदाचित जर विशेष नामाचं अनेक वचन झालं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, तर ते सामान्य नाम आहे. म्हणून हे जे वरचे 4 वाक्य आहे, ज्यात सलमान, पुरुषोत्तम, सोमवार बरोबर पाटील हे जे शब्द दिलेले आहेत, हे या वाक्यामध्ये सामान्य नाम म्हणून वापरलेली आहे. पण क्लिअर? कळते की फक्त मलाच कळते? नियम समजलाय? पुढे बघा 6वा नियम. आता हा व्हाईस वर्सा नियम आहे. भाववाचक नाम हे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. आहे मुळात भाववाचक नाम. जसं एक वाक्य आहे बघा, आमचा एकनाथ गेला मंदिरामध्ये आणि म्हणतो, देवा मला शांती दे. एकनाथचं त्याच्या बायकोसोबत भांडण झालं आणि मंदिरामध्ये गेला राग आणि देवाला काय म्हणतो? देवा मला शांती दे. आता शांती म्हणजे काय? पीस म्हणजे शांती. गोंधळ नको त्याला. आयुष्यामध्ये शांती असणं हे गरजेचं आहे. मग शांती, शांत शब्दाला ई हा प्रत्यय लागला तर हे भाववाचक नाम तयार होते. काय तयार होते? भाववाचक नाम तयार होते. मग आता हे जे भाववाचक नाम आहे, हे या वाक्यात भाववाचक नाम आहे का? वाचा बरं एकदा पहिलं वाक्य वाचा बरं. या वाक्यात असणारं शांती हे भाववाचक नाम आहे आणि या नंबर 1 वाक्यामध्ये दिलेलं शांती हे भाववाचक नाम आहे का? बघा बरं. शांती ही माझ्या काकांची मुलगी आहे. म्हणजे इथे शांती कोण झाली? विशेष नाम झाली. आहे भाववाचक नाम पण झालं विशेष नाम. म्हणून नियम काय सांगतो आपल्याला? नियम क्रमांक 6. काय नियम क्रमांक 6? भाववाचक नाम हे कधी कधी विशेष नामाचं कार्य करतात. पुढचं उदाहरण बघा, विश्वास हा माझा मित्र आहे. आणि तसं पाहिलं तर विश्वास कोण आहे? भाववाचक नाम आहे, पण इथे समथिंग स्पेशल आहे. जसं की रागाने काही साध्य होत नाही, तसं पाहिलं तर राग हे भाववाचक नाम आहे. जसं एखाद्याला खूपच राग येतो, जसं की जमदग्नी ऋषी, त्यांना प्रचंड राग यायचा. रागाने काही साध्य होत नाही, तसं पाहिलं तर राग हे भाववाचक नाम आहे. पण या वाक्यात जर मी म्हटलं कशानं काय साध्य होत नाही, तर रागानं काही साध्य होत नाही, ते समथिंग स्पेशल झालं, म्हणजे ते विशेष झालं. जसं इथे माधुरी उद्या सासरी जाईल. बऱ्याच लोकांना कळत नाही माधुरी हे भाववाचक नाम आहे. मधुर शब्दाला जर ई लागलं तर माधुरी होते, आणि मधुर शब्दाला जर य लावलं तर माधुर्य तयार होते. मुळात माधुर्य आणि माधुरी
हे विशेष नाम नाही आहे, हे भाववाचक नाम आहे. पण जर मी असं म्हटलं माधुरी उद्या सासरी जाईल, म्हणजे ती नेनेंकडे जाईल. माधुरी दीक्षित ही आता कोणाकडे जाईल? नेनेंकडे जाईल. तिचं सासरचं नाव नेने आहे, बरोबर. म्हणजे आता इथे माधुरी आहे मुळात भाववाचक नाम, पण या वाक्यात ते कशाचं कार्य करतं? विशेष नामाचं कार्य करतं. नियम कळाला? भाववाचक नाम हे विशेष नामाचं कार्य करतात, आणि हे भाववाचक नाम जे आहे, जे मुळात भाववाचक नामाचं सुद्धा कार्य करू शकतात. या वाक्यात देवा मला शांती दे आहे भाववाचक नाम, कामही भाववाचक नामाचंच केलं, पण शांती माझ्या काकाची मुलगी आहे, मग मात्र हे काय झालं? विशेष झालं. लक्षात येतंय? आज आमचा एकमेकांवर विश्वास नाही आहे भाववाचक नाम, कामही भाववाचक नामाचं केलं. विश्वास माझा मित्र आहे, आता मात्र तो विशेष नाम झाला. पॉइंट क्लिअर? कळते? कळते? पक्का? तर मित्रांनो, आपण हे बघितले जवळपास 6 नियम या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये हे नियम तुम्हाला सांगतात की नामाचं उपयोग आणि कार्य नेमकं काय आहे. याचा पुढचा जो व्हिडिओ आपला असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण नामचे जे 2 व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले, भाग 1 आणि भाग 2, याच्यावर आधारित प्रश्न हे आपण 3ऱ्या भागामध्ये घेणार आहोत. तुम्ही हे व्हिडिओ परत एकदा बघा, त्याचा अभ्यास करा, तुमच्याकडे जे पुस्तकं असतील त्यातून वाचा. मी ज्या ह्या नोट्स तुम्हाला देतोय, या नोट्स सुद्धा तुम्ही वाचा. परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न हे येणार. कसे येणार ते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार. तुमचे ते प्रश्न सुटले पाहिजे यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो सर्वांना, हा व्हिडिओ, याच्या आधीचा व्हिडिओ, जे की दोन्ही व्हिडिओ नामावरचे आहेत, हे परत परत बघा. ठीक आहे? आणि मग 3ऱ्या व्हिडिओ मधले प्रश्न हे तुम्हाला सोडवायचे आहे. ठीक आहे? भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नामावरचे सरावासाठी भरपूर प्रश्न घेऊन. एक प्रश्न तुम्हाला जाता जाता दाखवून देतो. असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. या गावात बरेच नारद आहे, नारदच्या खाली अंडरलाईन असतं, अधोरेखित शब्दाचे प्रकार सांगा. असे भरपूर सरावावरचे प्रश्न आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन नक्की येऊ. मला सांगा, इथपर्यंत जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. प्रश्न तुमचे जे काय आहेत ते तुम्ही मला सांगू शकता. तुमच्या प्रत्येक अडचणीच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला असं काही वाटलं की सर मराठी मधली ही गोष्ट या व्हिडिओ मधली मला नाही कळाली, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. ठीक आहे? प्रश्न अतिशय मस्त आहेत. पहिले 2 व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित जर बघितले, यानंतरच्या व्हिडिओ मधले सगळे प्रश्न हे तुमचे सुटणार आहेत. एक लक्षात घ्या, आपलं टार्गेट आहे की मराठीमध्ये 25 पैकी 25 प्रश्न आले पाहिजेत, जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल. जर तुम्ही एमपीएससी कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची करत असाल तर जवळपास 50 प्रश्न आहे 100 गुणांसाठी. त्यामुळे हे 100 गुण म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. ते सगळे गुण आपल्याला इथे मिळालेच पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ वारंवार बघा. हा कोर्स शेवटपर्यंत तुम्ही कंप्लीट करा. काही अडचण आली तर मी आहेच तुमच्यासोबत. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.